सोलापूर शहराचा पाणी पुरवठ्याचे नियोजनाअभावी कोलमडलेलेच राहिले आहे। शहरातील विविध भागात तसेच हदवाड भागामध्ये पाणी पुरवठा आठवड्याचा पुढे गेल्याने नागरिकांमधून पुन्हा एकदा तीव्र संतापाची लाट उसळली आहे। ढिसाळ नियोजनामुळे व 7 ते 8 दिवसातून एकदा हे पाणी वेळी अवेळी कमी दाबाने पाणी सोडत असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा महापालिका प्रशासनाला दिला आहे। तांत्रिक कारणामुळे शहराचे पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे। अनेक नागरिकांकडे साठवण क्षमता नाही, त्यामुळे ठरलेल्या वेळेत पाणी पुरवठा न झाल्याने पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे। शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचे नियोजन करून दिल्यानंतरही पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांमधून पुन्हा एकदा महापालिकेच्या ढिसाळ नियोजनावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। तिकडे अर्ध्यावाला पाणी काय नाही, पाणी सोडलं तर राहते 3 वारी फक्त पाणी सोडलं काही गटारी जाते पाणी कोण जाते पाणी सोडणार। बघा ते मॅडम आलेत, काय विचारायचं विचारा काम करावं लागतंय त्यांनी। तसं केल्यावर कसं एकीकडे पाणी एकीकडे नाही, कसं बाकी मरायचं का? उन्हाळ्यात पाण्याची सोय पाहिजे आम्हाला। 10 दिवसाला पाणी म्हणल्यावर 10 दिवसांनी कुठलं पाणी प्यायचं? अधिकारी येत नाहीत का तुमच्याकडे? येतात की येतात, मत मागायला येतात जातात, दुसरं काय करणारच नाही त्यांना। नाही महानगरपालिकेचे अधिकारी, तुम्ही टॅक्स तर भरतो। टॅक्सची पावती देतात, टॅक्स भरतात, काय पाहिजे असेल तर आम्हीच अजून तिकडे त्यांना तक्रार मांडायला जायचं। त्याला सोडून त्यांनी काहीच करत नाही। पाण्याची सोय आम्ही वर्षाला उन्हाळ्यात हेच असतंय आमच्याकडे। वहाँ पानी दिया तो बोर काट देंगे तो हम क्या करने का इलाज में तो क्या? महापालिका का पानी आता है क्या तुमको? महानगर पानी का पानी 9 दिन को पानी आने के यहाँ कोई इधर ध्यान नहीं देता क्या? वो नहीं ध्यान देते नहीं, पानी छोड़ा है गला देखना वाला नहीं। मुझे पूरी गली ये पूरा गली पानी अभी सुबह को नंबर लें तो उसका सब पानी छोड़ा। किसका नंबर कौन है पानी छोड़ने वाले का? करने का तो वो पानी बरस को तुम्हें हमारे को 1 रुपया छोड़ते नहीं, हमारे को टॅक्स तो पूरा भरते तो पूरा टैक्स तो भरतो मैं, 1 रुपया तटाते नहीं। कोण पूछो स्वामी साहेब, मैं जागो तुम्ही पूछवा स्वामी को भी। बसेश्वर चौकला पाणी कायम येत नाही, इकडे पलीकड बाबुलाल चौक वगैरे ते मशीदपाशी कायम पाणी येत असते। आमच्या एरियामध्ये पाणी अजिबात येत नाही आणि कमी प्रमाणात येते। मोटर लावलं तर थोडं पाणी येते। आज तरी बुधवार आहे, लाईट नाही आणि आम्हाला पाणी मिळत नाही। ते 10 दिवसाला 12 दिवसाला पाणी त्यांनी सोडाले। ते काय ते असेल आमचे प्रॉब्लेम लई सारखा येत असते। काय तरी ते टॅक्स वगैरे भरतो ना? हमेशा टॅक्स भरलेलाच आहे, क्लिअर आहे। आम्ही गरीब लोक आहे, काम मिळत नाही तरी पण आम्ही काय तरी करून ते टॅक्स कायम भरत असतो, पण आम्हाला पाणी व्यवस्थित मिळत नाही। आमचे काय सगळे कोण अधिकारी, महापालिकेचे अधिकारी काय येते पण हो सोडतो म्हणून येते पण जाते, पण पाणी पहिला किती दिवसाला येत होतं पाणी तुम्हाला? पण आपल्याला पहिला 6 दिवसाला येत होतो, आता 10 दिवसाला 12 दिवसाला सोडा। ठीक। मोटर लावून सुद्धा पाणी येत नाही? मोटर नाही, आता लाईट नाही, लाईट नाही आता लावायला, पण पाण्याचे येत नाही। लास्ट आमच्या घरात आहे, सगळीकडे येते, इथं पहिला येत नाही। नगरपालिका समोर जाऊन वडून आल्या। अजून काय सांगायचं? ते साहेब आले तिथं बोलायला। चला, SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।